बोकड जातो जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातर. ही म्हण सुचायचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत असलेला मल्हार प्रमाणपत्राचा वाद. नमस्कार मित्रांनो, मी योगेश आणि आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या ट्रेंडी गप्पा चॅनलवर. मटण कोणते योग्य, हलाल की झटका, यावर संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याला कारण ठरलंय महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मांडलेली मल्हार प्रमाणपत्र ही संकल्पना. हा वाद नक्की काय आहे, या प्रमाणपत्राची गरज का पडली आणि हलाल आणि झटका मटण यात नक्की काय फरक असतो, याबाबत संपूर्ण माहिती आज जाणून घेऊयात. मल्हार प्रमाणपत्राचा वाद नेमका काय आहे? महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र ही नवीन संकल्पना मांडली आहे. यामध्ये मल्हार सर्टिफिकेशन.com माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. हे प्रमाणपत्र असलेल्या दुकानांमध्ये फक्त झटका पद्धतीने मटण विकले जाणार आहे, ज्यामुळे हिंदू ग्राहकांना त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार प्रक्रिया केलेले मटण मिळू शकेल. त्यांच्या मते याचे उद्दिष्ट हिंदू समाजातील मांस व्यवसाय करणाऱ्या खाटीक समाजाला एक वेगळी ओळख करून देणे हा आहे. हा वाद नेमका का पेटला आहे? नितेश राणे घेऊ इच्छित असलेल्या या निर्णयाबद्दल आता जेजुरी मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत. श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे, त्यामुळे हे नाव मांस विक्रीसाठी वापरणं योग्य नसून या योजनेचे नाव त्वरित बदलावे अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना केली आहे. मात्र दुसरीकडे मार्तंड देवस्थानचेच विश्वस्त असलेले मंगेश गोने यांनी या मल्हार सर्टिफिकेशनचे स्वागतच केले आहे आणि जी भूमिका खेडेकर यांनी मांडली ती संपूर्णतः वैयक्तिक असल्याचे मंगेश गोने यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेश सारखेच आपण कोणाकडून मांस खरेदी करतोय हे समजायला मदत होईल. तसेच गोमांस किंवा कुत्रे मांस विक्रीला आळा बसेल आणि त्यामुळे मी स्वतः निलेश राणे यांची जाऊन भेट घेऊन त्यांचे अभिनंदनच करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हलाल आणि झटका मटणात काय फरक असतो? हलाल आणि झटका मटण हे फक्त दोन वेगवेगळे प्रकार नसून त्यांच्या मागे वेगवेगळे धार्मिक, वैज्ञानिक आणि संस्कृतीजन्य विचार आहेत. हलाल मटण. हलाल हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ कायदेशीर किंवा परवानगी असलेले असा होतो. इस्लामिक पद्धतीनुसार प्राण्यांचा गळा हळूहळू कापला जातो आणि रक्त पूर्णपणे वाहू दिलं जातं. हे केल्याने मांस अधिक काळ टिकून आणि स्वच्छ राहते असा दावा केला जातो. तर झटका मटण म्हणजे एकाच झटक्यात प्राण्याचा गळा कापला जातो, ज्यामुळे तो त्वरित मरतो. झटका पद्धतीमध्ये प्राण्याला कमी वेदना होतात असं मानलं जातं. हिंदू, शीख आणि काही अन्य समुदाय झटका मटणाला प्राधान्य देतात. मल्हार प्रमाणपत्र आणि हलाल झटका वाद याचा काय संबंध? हलाल प्रमाणपत्रामुळे हिंदू व्यावसायिकांवरती परिणाम होत आहे असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स फक्त हलाल प्रमाणित मटण विकत घेतात, त्यामुळे झटका मटण विकणाऱ्या दुकानदारांना व्यवसायात अडचणी येतात. त्यामुळे मल्हार प्रमाणपत्र आणून झटका पद्धतीने मटण विकणाऱ्या हिंदू व्यावसायिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या वादावर लोक काय म्हणत आहेत? काही लोकांना मल्हार प्रमाणपत्र गरजेचे वाटतं कारण त्यांना झटका मटण हवं आहे. काहींना वाटतं की हा फक्त मुद्दा धार्मिक आणि राजकीय वाद निर्माण करण्यासाठी वापरला जात आहे आणि काही जण म्हणतात ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार मटण निवडण्याचं स्वतंत्र असावं. तुमचं याबद्दल मत काय, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुमच्या मते सरकारने घेतलेला मल्हार प्रमाणपत्राचा वाद योग्य आहे की अयोग्य? हलाल झटका वादामध्ये कोणता पर्याय योग्य? तुम्ही कोणत्या प्रकारचं मटण विकत घेण्यास प्राधान्य देता? कमेंट करून आपलं मत नक्की सांगा. व व्हिडिओ आवडल्यास आमच्या YouTube व Instagram चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा ट्रेंडी गप्पा. धन्यवाद.